नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपले संविधान या व्याख्यानमालेत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या भागात आपण CAA 2019 या कायद्याची पार्श्वभूमी तयार होण्यासाठी जी विविध कारणे होती त्यातील जे प्रमुख कारण होतं ते कारण म्हणजे आसाम आंदोलन आणि या आंदोलनामुळे करावा लागणारा आसाम करार या दोन्ही बाबींविषयी प्रामुख्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण ह्या दोन्ही बाबी जोपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात येणार नाही तोपर्यंत CAA 2019 हा कायदा आपण चांगल्या प्रकारे समजू शकणार नाहीत। अवैध प्रवाशांच्या बाबतीत गेल्या 50 ते 60 वर्षांमध्ये आपल्या देशात आणि त्यातल्या त्यात खास करून आसाम राज्यामध्ये जे सर्वात मोठं संकट उभं राहिलेलं आहे त्याचं प्रामुख्याने कारण आहे बांगलादेशातून झालेलं मोठ्या प्रमाणावरील स्थलांतर। तसं बघितलं तर केवळ बांगलादेशातूनच नाही तर आपल्या जवळपास सर्वच शेजारील राष्ट्रांमधून आपल्या येथे कमी अधिक प्रमाणामध्ये स्थलांतर झालेलं आहे। परंतु आसाम मधल्या जर संकटाचा आपण विचार केला तर ते संकट उभं राहिलंय ते खास करून आलेल्या बांगलादेशातल्या स्थलांतरितांमुळेच। आता हे स्थलांतर नेमकं कधी आणि कसं कसं होत गेलं या संदर्भामध्ये आपण थोडक्यात इतिहासात डोकून पाहण्याचा प्रयत्न करूया। स्थलांतराच्या संदर्भामध्ये आसाममध्ये जे आजचं संकट उभं राहिलेलं आहे त्याची सुरुवात तसं बघितलं तर 1826 पासूनची आहे। कारण एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या की आसाम हा सुरुवातीपासूनच आपल्या देशाचा काही भाग नव्हता। तो अगोदर बर्मा म्हणजे आजचा जो म्यानमार देश आहे त्याचा भाग होता। 1826 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने बर्माशी झालेल्या युद्धामध्ये हा भाग मिळवला आणि तो भारताला जोडला। आजचे मणिपूर व त्रिपुरा हे दोन राज्य जर सोडले तर उत्तर पूर्व भारताचा जवळपास सर्वच भाग हा आसामचाच भाग होता। म्हणजे त्यात आजचा अरुणाचल प्रदेश असेल, मिझोरम असेल, नागालँड असेल किंवा मेघालय असेल ह्या सगळ्यांचं मिळून आसाम हा एक अखंड भाग होता। या संपूर्ण भूभागाचे वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण भूभाग अतिशय डोंगराळ आहे, दुर्गम आहे, इथली लोकसंख्या देखील अतिशय विरळ आहे। परंतु असं जरी असलं तरी हा संपूर्ण भूभाग हा नैसर्गिक साधन संपत्तीने अतिशय समृद्ध आहे। खास करून खनिज तेलाचे येथे भरपूर मोठ्या प्रमाणावर साठे आहे। एवढंच नव्हे तर चहाच्या मळ्यांसाठी इथलं नैसर्गिक वातावरण हे अतिशय अनुकूल आहे। या दुर्गम भागामध्ये शक्यतो आदिवासी जमातींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। आता ही जरी संख्या कमी असली किंवा विरळ प्रमाणात इथली लोकसंख्या असली तरी या लोकांच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या की ते आपल्या मूळ संस्कृतीच्या संदर्भामध्ये अतिशय संवेदनशील आहेत। त्या मूळ संस्कृतीला जपण्याकडे त्यांचा विशेष कल आहे। 1826 मध्ये बर्मा या देशाकडनं इंग्रजांनी जेव्हा हा भाग आपल्या देशाला जोडला तेव्हा तेथे असलेल्या खनिज तेल आणि चहाच्या मळ्यांमधून भरपूर नफा कमवण्याचा ते प्रयत्न करू लागले। मुळातच नफा कमवणे हाच इंग्रजांचा मुख्य हेतू होता। परंतु या कामासाठी त्यांना आता मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता पडू लागली। आसाममध्ये तर तसंही लोकसंख्या विरळ होती, एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांना मजूर वर्ग मिळणार तरी कसा, आणि म्हणूनच त्यांनी या आसामला लागूनच असलेल्या बंगाल प्रांतातून मोठ्या प्रमाणावर मजूर वर्ग तेथे न्यायला सुरुवात केली। तेव्हाचा बंगाल प्रांत हा आजचा पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या दोघांचा मिळून एकच अखंड प्रांत होता। ह्या बंगाल प्रांतातून सुरुवातीला मजुराच्या स्वरूपात आणि नंतर रोजगाराच्या संधीच्या शोधामध्ये मोठ्या प्रमाणावर ह्या आसाममध्ये स्थलांतर होऊ लागले। 1931 येता येता ही परिस्थिती एवढी भयानक झाली की त्यावेळी झालेल्या जनगणनेच्या वेळेला आसाममधील मुख्य जनगणना अधिकारी जे होते त्यांनी आपला अभिप्राय देताना म्हटलं की गेल्या 100 वर्षांमध्ये ब्रिटिशांनी परकीयांच्या लोंढ्यांमुळे आसामच्या मूळ संस्कृतीला जवळपास पूर्णपणे नष्ट करून टाकलेला आहे। आसाममधले जे काही लोकसंख्येचा बॅलन्स आहे तो पूर्णपणे डिस्टर्ब झालेला आहे, वेळीच सावध व्हा। परंतु इंग्रजांना या सगळ्या गोष्टींशी काहीही देणं घेणं नव्हतं। एवढंच कशाला तर 1947 मध्ये देश सोडून जाता जाता ते ह्या देशाचे जवळपास 3 तुकडे देखील करून गेले। त्यात बंगाल प्रांताचे देखील 2 भाग होऊन आजचा पश्चिम बंगाल आणि त्यावेळचा पूर्व पाकिस्तान म्हणजेच बांगलादेश हे 2 भाग तयार झाले। आता या फाळणी दरम्यान स्थलांतराची परवानगी असल्याने भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांमधून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले। परंतु यात एक गंमत अशी होती की त्यावेळी जेवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंदू बांधवांचे स्थलांतर पश्चिम पाकिस्तानातून भारतात झाले तेवढ्या मोठ्या प्रमाणावर मात्र पूर्व पाकिस्तानातून झाले नाही। आकडेवारीतच सांगायचं ठरलं तर 1941च्या जनगणनेनुसार पश्चिम पाकिस्तानात म्हणजे आजच्या पाकिस्तानामध्ये एकूण लोकसंख्येच्या 14% हिंदू बांधवांची लोकसंख्या होती, तर पूर्व पाकिस्तानमध्ये म्हणजे आजच्या बांगलादेशमध्ये 1941 नुसार एकूण लोकसंख्येच्या 28% हिंदू बांधवांची संख्या होती। आता हे दोन्ही भाग जर एकत्र केले पूर्व आणि पश्चिम तर पूर्ण पाकिस्तानमध्ये एकूण लोकसंख्येच्या 24% हिंदू बांधवांची लोकसंख्या होती। तर भारतातील पंजाब प्रांतात मुस्लिम बांधवांची लोकसंख्या ही एकूण लोकसंख्येच्या 32.2% एवढी होती। 1947च्या भारत पाकिस्तान फाळणीनंतर जे स्थलांतर झालं त्यानंतर 1951 मध्ये जी जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये या सर्वच आकडेवारीमध्ये मोठ्या प्रमाणावर फरक पडला।
1947 मध्ये भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर 1951 मध्ये जी जनगणना झाली त्या जनगणनेत मात्र या सर्वच आकडेवारीमध्ये मोठ्या प्रमाणावर फरक पडला. आत्ताच्या पाकिस्तानामध्ये 1951च्या जनगणनेनुसार जी अगोदर 14% लोकसंख्या होती हिंदू बांधवांची ती 1.8%वर आली, तर आत्ताच्या बांगलादेशमध्ये 41 ला असलेल्या 28% वरून ती 22%वर घसरली. एवढंच नव्हे तर भारतातील पंजाब प्रांतात जी मुस्लिमांची संख्या 32.2% होती ती त्यावरून घसरून 0.8%वर आली. ही सर्व आकडेवारी 1941 व 1951च्या जनगणनेच्या रिपोर्टमध्ये उपलब्ध आहे. ह्याच आकडेवारीचा संदर्भ घेऊन दोन्ही देशातील जे विषमतावादी लोक आहेत ते सातत्याने गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात. कारण ह्या आकडेवारीचा संदर्भ घेऊन ते सातत्याने असं सांगत असतात की ह्या ठिकाणी ही जी आकडेवारी घडलेली आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजे तेथे झालेला हिंसाचार किंवा धर्म परिवर्तन. परंतु वस्तुस्थिती मात्र यापेक्षा खूप वेगळी आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा ही फाळणी झाली आणि स्थलांतराच्या घटना घडू लागल्या त्यावेळेला पाकिस्तानमधून स्थलांतर करणाऱ्यांमध्ये हिंदू बांधवांची संख्या जास्त होती, तर भारतातून पाकिस्तानमध्ये स्थलांतर करणाऱ्यांमध्ये निश्चितच मुस्लिम बांधवांची संख्या जास्त होती. आणि यामुळे काय झालं की दोन्ही देशामध्ये त्या धर्मियांचे हे प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर घडले. हो, हे खरे आहे की फाळणी दरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला, धर्म परिवर्तनाच्या काही घटनाही घडल्या, परंतु तरीही या 1951च्या जनगणनेमध्ये जी आकडेवारी घडलेली आहे दोन्ही बाजूने दोन्ही धर्मियांची त्याचा सगळ्यात मोठं कारण हे स्थलांतरच आहे. या आकडेवारीवरून नजर टाकल्यानंतर आपल्या निश्चितच लक्षात आलं असेल की बहुसंख्य हिंदू बांधवांनी आत्ताच्या पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केलं, परंतु बांगलादेश संदर्भामध्ये परिस्थिती नेमकी याच्या उलट होती. ह्या आकडेवारीवरून केवळ 6% हिंदू बांधवांचे स्थलांतर फाळणी दरम्यान बांगलादेशातून भारतात झाल्याचे दिसून येते. 2018चा विचार केला तर आजच्या घडीला बांगलादेशमध्ये 8.5% हिंदू बांधवांची संख्या आहे, जी की 1951 मध्ये 22% होती. आता याचा स्पष्टपणे अर्थ असा आहे की 1952 नंतर सातत्याने हे स्थलांतर आपल्या भारतामध्ये होत आलेले आहे आणि त्याचाच परिणाम या आकडेवारीवर पडलेला आहे. आता हे स्थलांतर फक्त हिंदू बांधवांचे आहे का, तर अजिबात नाही. त्यात सर्व धर्मियांचा समावेश आहे आणि त्यातल्या त्यात मुस्लिम बांधवांची संख्या तर खूप लक्षणीय मोठी आहे. आता बांगलादेशातून हे जे होणारे स्थलांतर आहे हे कुठे होईल, एक तर पश्चिम बंगालमध्ये किंवा मग आसाम राज्यामध्ये. आता आसाम राज्यामध्ये रोजगाराच्या संध्या खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने तेथेच हे सर्व धर्मीय स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणावर झालेले आहे आणि आसामच्या संकटाचं हेच मुळात मुख्य कारण आहे. 1947च्या केवळ फाळणी दरम्यानच नव्हे तर त्यानंतर सुद्धा बांगलादेशातून खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतर आसाममध्ये झालं. याचं कारणच मुख्य एक होतं की बांगलादेशची जी भारताला लागून सीमा आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर आसामला लागून आहे, शिवाय ती ओपन आहे. कारण एवढ्या मोठ्या सीमेवर सैनिकी संरक्षण बसवणं तेव्हा तरी आपल्याला शक्य नव्हतं. शिवाय तेथे रोजगाराच्या संध्याही उपलब्ध होत्या. परंतु या स्थलांतरामुळे 1950 येता येता परिस्थिती अतिशय भयानक होऊ लागली होती, एवढी की ती अगदी सरकारच्याही नजरेत भरायला लागली होती. आणि म्हणूनच या परिस्थितीचा सामना करण्यासाठी 1950 मध्ये सरकारने इमिग्रंट्स एक्सपल्शन फ्रॉम आसाम ऍक्ट 1950 हा कायदाच पास केला, ज्याला आपण मराठीमध्ये सर्वसाधारणपणे स्थलांतरित आसाममधून हकालपट्टी विधेयक 1950 असे म्हणूया. आता मुळातच हा कायदा बनवण्यामागे मुख्य हेतू काय होता, तर आसाममध्ये जे बांगलादेशातून आलेले घुसखोर आहेत त्यांना शोधणे, ओळखणे व त्यांना परत बांगलादेशमध्ये पाठवणे. परंतु या कायद्यात देखील एक तरतूद अशी करण्यात आलेली होती की जर का बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक आहेत, म्हणजे जे इस्लाम धर्मियांव्यतिरिक्त इतर धर्मीय जे आहेत ते जर का त्यांच्या धार्मिक उत्पीडनामुळे किंवा धार्मिक शोषणामुळे बांगलादेश सोडून जर का आसाममध्ये आले असतील तर त्यांच्यावर मात्र हा कायदा लागू होणार नव्हता. याच दरम्यान दोन्ही देशातील एकंदरीत परिस्थितींचा विचार करता पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे प्रधानमंत्री लियाकत अली यांच्यामध्ये एक नेहरू लियाकत अली करार झाला. या करारामध्ये असलेल्या अनेक तरतुदींपैकी एक तरतूद अशी होती की जर अजूनही दोन्ही देशातील अल्पसंख्याकांना जर का स्थलांतर करायचं असेल तर ते करू शकतील. आता हा इमिग्रंट्स एक्सपल्शन कायदा आणि नेहरू लियाकत अली करार या दोन्ही बाबींमुळे आणखीन मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले. आता बांगलादेशातून जे स्थलांतर झाले ते होऊन कुठे होणार, एक तर पश्चिम बंगाल किंवा मग आसाममध्ये. आणि त्यातल्या त्यात आसाम राज्यात तर होणारे स्थलांतराचं प्रमाण बघता नेहरूजींनी हे निश्चितच ओळखलं होतं की भविष्यात हे संकट अधिक गडद होणार आहे. आणि म्हणूनच 1951 मध्ये त्यांनी आसाम राज्यात NRC करण्याचा निर्णय घेतला.
NRC ही आसाम राज्यात आपल्या भारतातून सर्वात अगोदर करण्यात आली आणि तीही नेहरूजींनी केली. आता ही NRC म्हणजे नक्की काय, तर नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स, ज्याला आपण मराठीमध्ये राष्ट्रीय नागरिकांची नोंदणी असे म्हणूया. हे एक रजिस्टर दस्तऐवज आहे की ज्याच्यामध्ये देशातील अधिकृत नागरिकांची नोंदणी केली जाते. 1951 मध्ये आसाम राज्यात NRC करण्यामागचा उद्देश अतिशय स्पष्ट होता की त्यावेळेला निदान एवढं तरी कळावं की 1951 मध्ये भारतीय नागरिक कोण आहेत, म्हणजे त्या आधारावरती भविष्यात जेव्हा परिस्थिती अधिक बिकट होणार आहे त्यावेळेला सद्यस्थितीत भारतीय नागरिक कोण आहेत आणि अवैध प्रवासी कोण आहेत याच्यातला फरक तरी निदान कळावा. आता आसाममध्ये ही जी NRC करण्याचा निर्णय नेहरूजींनी घेतला होता त्याचा कोणत्याही प्रकारे गाजावाजा करण्यात आला नाही. एवढंच कशाला, तर तिथल्या लोकांना हे समजलं देखील नाही की कधी ही NRC झाली. 1951च्या जनगणनेनंतर अवघ्या 20 दिवसात ही संपूर्ण NRCची प्रक्रिया पार पडली. जनगणना करणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मदतीनेच ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. भारतीय नागरिकत्व सिद्ध होईल अशा काही आधारांवर ही प्रक्रिया पार पाडून एक यादी बनवण्यात आली. कुणाकडेही कोणत्याही प्रकारचा कागद देखील मागण्यात आला नाही, शिवाय ही यादी जाहीर देखील करण्यात आली नाही. केवळ भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एक रेफरन्स म्हणून हा NRCचा संपूर्ण दस्तऐवज जतन करून ठेवण्यात आला. पुढे 1952 मध्ये काय झालं, तर पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांनी उर्दू ही राष्ट्रभाषा घोषित केली. त्यामुळे झालं काय की ती संपूर्ण पाकिस्तानमध्ये लागू करण्यात आली. आता या निर्णयामुळे काय प्रॉब्लेम झाला, तर जे पूर्व पाकिस्तान म्हणजे आताचा जो बांगलादेश होता तिथल्या सुद्धा लोकांना उर्दू भाषा शिकणं कंपल्सरी झालं. आणि उर्दू ही बांगलादेशीयांची भाषा नव्हतीच, मुळी त्यांची मातृभाषा ही बांगला होती. त्यामुळे त्यांना हे त्यांच्या मातृभाषेवरचं अतिक्रमण वाटू लागलं आणि म्हणूनच 1952 मध्येच त्यांनी या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केले. म्हणजेच एक प्रकारे उर्दू भाषाविरोधी आंदोलन सुरू केले. हे जे आपल्या मातृभाषेच्या सन्मानासाठी आंदोलन बांगलादेशमध्ये सुरू झालेले होते ते आंदोलन संपवण्यासाठी पाकिस्तानने पोलिसांच्या मार्फत खूप प्रयत्न केले. एवढा अन्याय अत्याचार केला की 21 फेब्रुवारी 1952 रोजी या पोलिसी अत्याचारात जवळपास 7 ते 8 बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला आणि हजारो नागरिक यामध्ये जखमी झाले. परंतु तरीही हे आंदोलन संपवण्यामध्ये पाकिस्तान सरकारला यश आले नाही. खरं तर बांगलादेशला स्वतंत्र करणाऱ्या आंदोलनाची ही एक प्रकारे सुरुवातच होती. 21 फेब्रुवारी 1952 रोजी झालेल्या अमानुष अत्याचाराची आठवण म्हणून संपूर्ण बांगलादेशमध्ये हा दिवस बंगाली भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. एवढेच नव्हे तर पुढे युनेस्को सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेने देखील या मातृभाषेच्या संरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाची दखल घेतली आणि 1999 मध्ये 21 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून जाहीर केला. कारण मातृभाषेसाठी प्राण देण्याची ही जगातली तोपर्यंतची बहुतेक पहिलीच घटना होती. 1952 मध्ये सुरू झालेली ही बंगाली मुवमेंट दडपून टाकण्यासाठी पाकिस्तान सरकारने बांगलादेशी आंदोलनकर्त्यांवरती अत्याचार इतक्या मोठ्या प्रमाणावर केले की आपला जीव वाचवण्यासाठी हे आंदोलनकर्ते इकडे तिकडे आसरा घेऊ लागले. आता बांगलादेशातून हे आसरा घेणारे जे काही आंदोलनकर्ते आहेत ते जाऊन जाऊन कुठे जातील, तर अर्थातच शेजारी असलेल्या आपल्या भारतामध्ये. आणि आपल्या भारतात जर आले असतील तर ते आपल्या भारतात कुठे जातील, एकतर पश्चिम बंगालमध्ये किंवा मग दुसरं आसाम राज्यामध्ये. आता जसजसं हे आंदोलन मोठं होत गेलं तसतसं स्थलांतर देखील भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ह्या बांगलादेशी आंदोलनकर्त्यांचं होत गेलं. आता हे आंदोलनकर्त्यांचं स्थलांतर थांबवणं तसं बघितलं तर आपल्यालाही शक्य होत नव्हतं. त्याचे प्रामुख्याने 2 कारणं होती. एक कारण म्हणजे भारत आणि बांगलादेश याची असलेली ओपन बॉर्डर आणि दुसरं म्हणजे आपण या स्थलांतराकडे एक प्रकारे मानवतेच्या दृष्टिकोनातून सहानुभूतीच्या नजरेतून बघत होतो. या सर्व स्थलांतरामुळे आसाममध्ये जी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली होती ती बघता सप्टेंबर 1964 मध्ये लाल बहादूर शास्त्रीजींनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. तो निर्णय असा होता की 1951 मध्ये नेहरूजींनी जी आसाममध्ये NRC केली होती त्या NRCचं शास्त्रीजींनी अपडेट करायचं ठरवलं. म्हणजेच काय, तर नेहरूजींनी जी 1951 मध्ये NRC केली होती तिच्या आधारावरती पुन्हा एकदा आसाम राज्यामध्ये NRC घेण्याचं ठरवलं आणि या NRCच्या माध्यमातून मूळ भारतीय कोण आणि स्थलांतरित कोण यांची स्वतंत्र यादी करण्याचं ठरवून या यादीमध्ये जे भारतीय नागरिक म्हणून सिद्ध होतील त्यांना एक नॅशनल आयडेंटिफाय कार्ड्स देखील देण्याची घोषणा केली. सोबतच फॉरेनर्स ऍक्ट 1946 या कायद्यात देखील काही बदल करत त्यात काही नवीन नियम जोडले. आता या फॉरेनर्स ऍक्ट 1946 बद्दल आपण निश्चितच CAA ची चर्चा करताना 100% ऐकले असेल.
आता हा फॉरेनर्स ऍक्ट 1946 नक्की काय आहे तो थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जर का एखादी विदेशी व्यक्ती आपल्या भारतामध्ये अवैधरित्या राहत असेल आणि ती जर आढळून आली तर तिला अटक करून तिच्यावर खटला भरण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. आता या दरम्यान त्या व्यक्तीवरती ही जबाबदारी असते की तिने ते सिद्ध करावं की ती भारताची नागरिक आहे. अगर कसं या सिद्ध करण्याच्या जबाबदारीला कायद्याच्या भाषेमध्ये ओनस ऑफ प्रूफ किंवा बर्डन ऑफ प्रूफ असं म्हटलं जातं. 1964 मध्ये या फॉरेनर्स ऍक्ट 1946 मध्ये नव्याने जोडण्यात आलेल्या नियमांनुसार आता एक फॉरेन ट्रिब्युनल म्हणजेच काय तर अवैध विदेशी नागरिकांना ओळखण्यासाठी न्यायाधिकरणाची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली. आणि अशा ट्रिब्युनलमध्ये संशयित व्यक्तीवरती खटला चालवून जर ती व्यक्ती स्वतःला भारतीय नागरिक म्हणून सिद्ध करू शकली नाही तर ती ज्या कोणत्या देशातून आपल्या देशात आलेली आहे तिला त्या देशात त्वरित पाठवण्याची तरतूद करण्यात आली. आता हे जे ट्रिब्युनल असतात ते नियमित न्यायालयांपेक्षा थोडेसे वेगळे असतात. येथे न्यायाधीशांसोबत त्या त्या विषयाशी संबंधित तज्ज्ञ देखील असतात. शिवाय येथे निर्णय प्रक्रिया देखील जलद गतीने घडते. पुढे 1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध देखील झाले. या युद्धादरम्यान देखील मोठ्या प्रमाणावर बांगलादेशीयांचं आपल्या देशामध्ये स्थलांतर झालं. त्यातच बांगला मुक्ती आंदोलनाची तीव्रता देखील दिवसेंदिवस वाढत चाललेली होती. पाकिस्तानने हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी साम दाम दंडभेद सर्व नीतींचा अवलंब करून बघून घेतला, परंतु कोणत्याही मार्गाने पाकिस्तानला यात यश येत नव्हते. शेवटी हे सगळं बघून हे आंदोलन कायमचं चिरून टाकण्यासाठी 25 मार्च 1971 रोजी पाकिस्तानने ऑपरेशन सर्च लाईट नावाची एक मोहीम सुरू केली. ही मोहीम पाकिस्तान सरकारने एवढ्या निर्दयतेने राबवली की यामध्ये लाखो बांगलादेशीयांना आपला जीव गमवावा लागला. एवढेच नव्हे तर तब्बल 1 कोटीपेक्षा जास्त बांगलादेशी आपला जीव वाचवण्यासाठी भारतात स्थलांतर करून आले. शेवटी भारताने यात हस्तक्षेप केला, नाहीतर अख्खा बांगलादेशच स्थलांतर करून भारतात येतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या दरम्यान झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव करत 16 डिसेंबर 1971 रोजी बांगलादेश नावाचे एक नवीन राष्ट्र उदयास आणले. या युद्धादरम्यान बांगलादेशातून आलेल्या जवळपास 1 कोटी लोकांपैकी पुढील वर्षात 90 लाख लोक बांगलादेशात परतली, परंतु तरीही अद्याप 10 लाख लोक भारतातच होती आणि या अगोदर आलेली होती ती वेगळी. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून 1972 मध्ये इंदिराजींनी शेख मुजीबुर रहमान यांच्यासोबत एक मैत्री करार केला. या करारामध्ये असलेल्या विविध तरतुदींपैकी एक महत्वाची तरतूद अशी होती की 25 मार्च 1971 नंतर जे बांगलादेशी भारतात स्थलांतर करून आलेले आहेत त्यांना बांगलादेश परत आपल्या देशात घेईल. आता ह्या करारामध्ये 25 मार्च 1971 हीच तारीख का निश्चित करण्यात आली होती तर लक्षात घ्या की याच तारखेपासून बांगला मुव्हमेंट दडपून टाकण्यासाठी पाकिस्तान सरकारने ऑपरेशन सर्च लाईट नावाची मोहीम सुरू केली होती आणि ह्या मोहिमेनंतरच मोठ्या प्रमाणावरती बांगलादेशीयांचं स्थलांतर हे भारतात झालेलं होतं. परंतु या तरतुदीवर पुढे फारसे काही प्रयत्न करण्यात आले नाही. त्यामुळे सातत्याने परिस्थिती बिघडत गेली. शेवटी या बिघडलेल्या परिस्थितीचे रूपांतर आसाम आंदोलनामध्ये झाले. आता हे आसाम आंदोलन नक्की काय होतं, ते कधी आणि कसं सुरू झालं आणि याचे नेमके काय परिणाम झाले याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. ह्या आसाम आंदोलनाची सुरुवात आसाममधील एका लोकसभेच्या पोटनिवडणुकीने झाली होती. आसाममधील मंगलदोई या लोकसभा मतदारसंघातील खासदार हिरालाल पटवारी यांचे 1977 मध्ये निधन झाल्याने ती जागा रिक्त झाली. आता इथे जेव्हा पोटनिवडणूक घेण्याची वेळ आली तेव्हा इथल्या स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याच्या असं लक्षात आलं की 1971 ची मतदार यादी आणि आताची मतदार यादी यात खूप मोठा फरक आहे. आताच्या मतदार यादीत खूप मोठ्या प्रमाणावर अशा लोकांचा समावेश आहे की जे विशेष करून बांगलादेशमधून स्थलांतर करून येथे आलेले आहेत. आता ही धक्कादायक बाब जेव्हा मूळ आसामी लोकांच्या लक्षात आली तेव्हा पहिले तर त्यांना मोठा धक्काच बसला. सोबतच त्यांच्या मनामध्ये एक भीती देखील निर्माण झाली. भीती अशी होती की आता आम्ही राजकीय दृष्ट्या देखील अल्पसंख्याक ठरतो की काय आणि असं जर झालं तर आमचं राजकीय अस्तित्व देखील धोक्यात येईल. आता आमची सीटं तरी निवडून येतील की नाही, आमचे सदस्य तरी निवडून येतील की नाही आणि आमच्याच राज्यामधली जी सत्ता केंद्र आहे ती तरी आमच्या ताब्यात राहतात की नाही. आणि असं जर झालं तर आमच्या उरल्या सुरल्या मूळ संस्कृतीला जतन करण्यासाठी आवश्यक असलेले जे राजकीय संरक्षण असतं ते तरी आता आमच्याकडे उपलब्ध राहू शकेल की नाही आणि यामुळे आमच्या डोळ्यात देखत आमची ही मूळ संस्कृती पूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. या भीतीच्या सावटाखाली जशी ही मतदार यादी प्रसिद्ध झाली त्या विरोधामध्ये संपूर्ण आसाम राज्यात आंदोलन उभं राहिलं. ऑल आसाम स्टुडंट्स युनियन नावाच्या एका विद्यार्थी संघटनेने याचं नेतृत्व केलं. या आंदोलनामध्ये आणखी काही आसाममधल्या संघटना येऊन मिळाल्या. त्यामध्ये प्रामुख्याने होती ऑल आसाम गण संग्राम परिषद नावाची. या दोन्ही संघटनांनी मिळून 1979 मध्ये संपूर्ण आसाम राज्यात हे आंदोलन चालवलं. आता ह्या आंदोलनाची प्रमुख मागणी काय होती तर साहजिकच आहे की हिरालाल पटवारी यांच्या निधनामुळे जी मंगलदोई
अंबाजोगाईची जागा रिक्त झालेली होती त्या ठिकाणी तोपर्यंत ही पोटनिवडणूक घेण्यात येऊ नये जोपर्यंत हे जे मतदार यादीमध्ये बांगलादेशी घुसखोर आलेले आहेत त्यांच्या संदर्भामध्ये 3 प्रकारची कारवाई होत नाही। आता त्या 3 प्रकारच्या कारवाईला त्यांनी 3D असे नाव दिले होते। त्यातला पहिला डी होता तो डी फॉर डिटेनचा, म्हणजेच काय तर या मतदार यादीमध्ये जे घुसखोर आलेले आहेत पहिल्यांदा त्यांची ओळख पटवण्यात यावी आणि त्यांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात यावं। यातील दुसरा डी होता तो डिलेशनचा, म्हणजेच काय तर अशा घुसखोरांना मतदार यादीतून त्यांचं नाव पूर्णपणे कमी करण्यात यावं। आणि तिसरा डी होता तो डिपोर्टेशनचा, म्हणजेच काय तर अशा ओळख पटलेल्या घुसखोरांना त्यांना त्यांच्या मूळ देशामध्ये परत पाठवण्यात यावं। अशा प्रकारची 3D मागणी आंदोलकांनी केली आणि जाहीर केले की जोपर्यंत आमची ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ही पोटनिवडणूक होऊ देणार नाही। परंतु केंद्रात असलेल्या मोरारजी देसाई सरकारने दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून आंदोलकांनी आपलं आंदोलन मागे घेत ही निवडणूक होऊ दिली। परंतु पुढे त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने 8 जून 1979 रोजी त्यांनी प्रतिकात्मक एक दिवसीय आंदोलन देखील केले। लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका डिसेंबर 1979 पर्यंत होण्याचे जवळपास निश्चित झालेले होते। तोपर्यंत या आसाम आंदोलकांची कोणतीही मागणी पूर्ण झालेली नव्हती, त्यामुळे हे आंदोलन पुन्हा एकदा आता जोर घेऊ लागलेले होते। आता तर त्यांनी स्पष्टपणे जाहीर करून टाकलेलं होतं की जोपर्यंत घुसखोरांच्या संदर्भामध्ये आम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आता तर आम्ही संपूर्ण राज्यात ही लोकसभेची निवडणूक अजिबात होऊ देणार नाही। कारण आता तर संपूर्ण आसाम राज्यामध्ये ह्या निवडणुका होणार होत्या आणि संपूर्ण आसाम राज्याच्या मतदान यादीचा जर का विचार केला तर याच्यामध्ये अंदाजे 40 लाख घुसखोरांचा समावेश असण्याची शक्यता होती। अशा वेळेला ह्या मतदार यादीसह जर का मतदान झालं तर ते आमच्या हिताचं कसं काय असू शकेल या प्रकारची भीती संपूर्ण आसामी जनतेच्या मनामध्ये घर करून बसलेली होती। वाटाघाटीसाठी बऱ्याच अशा चर्चा झाल्या परंतु त्यातून कोणताही मार्ग निघू शकला नाही। त्यातच येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका आहेत त्याच मतदार यादीनुसार होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर करताच संपूर्ण आसामी जनतेमध्ये घोर निराशा पसरली। सर्व आंदोलनकर्ते भडकले आणि त्यांनी घोषणाच करून टाकली की तुम्हाला निवडणुका घ्यायच्या ना तर घ्या, परंतु या निवडणुकीमध्ये आसाम राज्यातून लोकसभेसाठी ज्या 14 जागा आहेत त्या 14च्या 14 जागावर कोणीही आपला उमेदवारी अर्ज भरणार नाही। ह्या आंदोलनाला आसामी जनतेचा इतका जबरदस्त पाठिंबा होता की 14 पैकी 10 जागांवरती एकही उमेदवारी अर्ज भरण्यात आला नाही। केंद्र सरकारने पुरवलेल्या सुरक्षेमुळे जरी 4 जागांवरती उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला असला तरी त्यातील 2 जागांवरती एकही मतदान झालं नाही आणि ज्या 2 जागांवर मतदान झालं तेही तणावपूर्ण वातावरणात अत्यल्प स्वरूपात झालं। आपणास कल्पना असेल की 1980 मध्ये स्थापन झालेल्या 7व्या लोकसभेच्या कार्यकाळात पुढील 3 वर्ष आसाममधील तब्बल 12 लोकसभेच्या जागा ह्या रिक्त होत्या। आसामी जनतेने आपला राग हा निवडणुकीच्या माध्यमातून सरकारला दाखवून दिलेला होता, त्यामुळे आता ह्या आसाम आंदोलनाची दखल घ्यावीच लागेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली होती। ह्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बऱ्याच अशा बैठका घेण्यात आल्या, खूप चर्चा झाली, परंतु यातून कोणताही मार्ग निघू शकत नव्हता। कारण आंदोलनकर्त्यांची एक प्रमुख मागणी अशी होती की 1951 ला नेहरूजींनी आसाम राज्यात जी एनआरसी केली होती त्या एनआरसीला पाया मानून पुन्हा एकदा तपासणी आसाम राज्यात करण्यात यावी आणि यात जे भारतीय नागरिक सिद्ध होतील ते वगळून जे घुसखोर ठरतील त्या संदर्भामध्ये त्यांनी जी अगोदर 3D ची मागणी केली होती 3D कारवाईची त्यानुसार कार्यवाही या घुसखोरांवर व्हावी। म्हणजेच काय तर अशा घुसखोरांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात यावे, त्यांची नावं मतदार यादीतून कमी करण्यात यावी आणि त्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्यात यावं। यावर सरकारी पक्षाचं म्हणणं होतं की तुम्ही 1951चा आग्रह धरू नका, कारण 1950 मध्ये नेहरू लियाकत अली जो करार झाला होता त्यात अद्यापही दोन्ही देशातील अल्पसंख्याकांना स्थलांतराची परवानगी देण्यात आली होती। त्यासोबतच इमिग्रंट्स एक्सपल्शन नावाचा जो कायदा 1950 मध्ये बनवण्यात आलेला होता त्यात सुद्धा धार्मिक पीडितांवर हा कायदा लागू होणार नाही अशी तरतूद करण्यात आलेली होती। आणि पुढे 1972 मध्ये आपण जो बांगलादेशीयांसोबत मैत्री करार केलेला होता त्यात सुद्धा बांगलादेशीयांना परत पाठवण्यासाठी 25 मार्च 1971 ची डेडलाईन ठरवण्यात आलेली होती। अशा वेळेला 1951चा आग्रह कसा मान्य करता येईल आणि म्हणूनच सरकारी पक्षाकडून 25 मार्च 1971च्या डेडलाईनचा प्रस्ताव आंदोलनकर्त्यांसमोर मांडण्यात आलेला होता। चर्चेच्या बऱ्याच फेऱ्या झाल्या परंतु दोन्ही पक्ष आपापल्या मतावर ठाम असल्याने कोणताही तोडगा यातून निघू शकला नाही। जवळपास 1980 ते 1983 पर्यंत तब्बल 3 वर्ष ही प्रक्रिया चालू होती। या पूर्ण 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आसाम राज्यात राष्ट्रपती राजवट कार्यरत होती। आपल्या संविधानाच्या अनुच्छेद 356 नुसार पंजाब राज्य वगळता देशातील कोणत्याही राज्यात जास्तीत जास्त केवळ 3 वर्षापर्यंतच अशा प्रकारची राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकत होती। त्यामुळे 1983 मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुका घेणे हे अनिवार्य झालेले होते।
अशा वेळी आसाम विधानसभेच्या 126 जागांसोबतच 1980 मध्ये स्थापन झालेल्या 7व्या लोकसभेत रिक्त राहिलेल्या आसाम राज्यातील 12 जागांवर देखील मतदान व्हावं अशी सरकारची इच्छा होती। आता ह्या आसाम आंदोलनासंदर्भामध्ये एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या। आता ह्या आसाम आंदोलनाचं मुख्य केंद्रबिंदू काय होतं? ह्या निवडणुकाच तर होत्या, कारण ज्या मतदार यादीनुसार ह्या निवडणुका होणार होत्या त्या मतदार यादीमध्ये अंदाजे 40 लाख घुसखोरांचा समावेश होता आणि हा आकडा निवडणुकीचे निकाल बदलण्या इतपत क्षमता ठेवणारा होता। त्यातच आहे त्याच मतदार यादीनुसार ह्या निवडणुका होणार असल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर करताच संपूर्ण आसामी जनतेमध्ये प्रचंड नाराजगी पसरली। आसू या संघटनेने तर या इलेक्शनवर बहिष्कारच टाकला। जसाही त्यांनी हा बहिष्कार टाकला तसं त्यांच्या सर्व प्रमुख नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आलं। आंदोलनकर्त्यांची चहूबाजूने नाकाबंदी करण्यात आली। या निवडणुकीसाठी सैन्य दलाच्या 11 ब्रिगेड्स आणि पॅरामिलिटरीच्या 400 ते 500 तुकड्या तैनात करण्यात आल्या। त्यामुळे झालं काय की अतिशय तणावपूर्ण वातावरणामध्ये अल्प प्रमाणात का होईना पण हे मतदान झालं। हे मतदान 15, 16, 17 फेब्रुवारी 1983 ला झालं तर खरं, परंतु या मतदानामुळे संपूर्ण आसाम राज्यामध्ये एक प्रचंड नाराजगी पसरली आणि त्यांना आता असं वाटू लागलं की आमच्याच राज्यात आमच्या मताला, आमच्या विचारांना, आमच्या मागणीला काहीही किंमत उरलेली नाही। यातून त्यांच्या डोक्यात वेगळेच विचार घोळू लागले। आता आपल्याला असं काहीतरी विशेष करावं लागेल की ज्याची दखल सरकारी दरबारी निश्चितपणे घेतली जाईल। ह्याच विचारांमधून 1983 मध्ये आसाम राज्यात अशी काही घटना घडली की स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये अशी घटना कधीही घडली नव्हती। नेमकी काय घटना घडली ते थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आसाममध्ये नागाव नावाचा जिल्हा आहे। या जिल्ह्यात गुवाहाटीपासून साधारणतः 70 किलोमीटरवर एक गाव आहे नेली नावाचं। या गावामध्ये 15 फेब्रुवारी 1983 रोजी हजारो स्थानिक लोक एकत्र जमली आणि तेथे त्यांनी त्यांचं जे स्थानिक वाद्य आहे नगारा ते वाजवायला सुरुवात केली। आसाम विधानसभेच्या निवडणुकीचा हा पहिलाच दिवस होता। स्थानिक पोलिसांनी सदर घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना कळवली आणि सूचित केले की जमावाजवळ धारदार शस्त्रे देखील आहे, त्यातून काहीतरी विघटित घटना देखील घडू शकते। त्यानुसार दक्षता म्हणून नेलीच्या आसपास पोलीस छावणी देखील उभारण्यात आली। परंतु पुढील 2 दिवस काहीच हालचाल न झाल्याने सर्व काही शांत झाल्याचे वाटू लागलेले असतानाच 18 फेब्रुवारी 1983 च्या पहाटेपासूनच पुन्हा एकदा हा जमाव नेली व या गावच्या आसपास असलेल्या 13 गावांजवळ जमू लागला। एक गोष्ट लक्षात घ्या की नेली व ह्या 13 गावांजवळ अशा 14ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी लोक राहत होती। या सर्व 14 गावांवर हा जमाव तुटून पडला। सुरुवातीला त्यांची घरं जाळण्यात आली आणि त्यानंतर हिंसाचार सुरू झाला। सरकारी आकड्यानुसार तब्बल 2191 लोकांची हत्या केवळ 7 तासात या हिंसाचारादरम्यान झाली। या हत्याकांडाला नेली हत्याकांड किंवा नेली जनसंहार म्हणून ओळखले जाते। स्वतंत्र भारताच्या इतिहासातला हा तोपर्यंतचा सर्वात मोठा नरसंहार होता। यात बळी पडलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता। एवढ्या मोठ्या नरसंहाराने आपला संपूर्ण देश हादरला। सरकारलाही धक्का बसणे स्वाभाविक होते। या घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारने त्रिभुवन प्रसाद तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला। पुढील 6 महिन्यात या आयोगाला आपला अहवाल सादर करायचा होता, परंतु मुदतवाढ मिळाल्याने जानेवारी 1984 मध्ये या तिवारी आयोगाने आपला अहवाल सादर केला। परंतु या अहवालामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू शकतो, परिस्थिती आणखी बिघडू शकते। या कारणास्तव तो जाहीरच करण्यात आला नाही। सरकारने यास टॉप सिक्रेट डॉक्युमेंट्स बनवून अद्यापही तो जाहीर केलेला नाही। परंतु या घटनेनंतर सरकारच्या निश्चितच लक्षात आलं होतं की काहीतरी ठोस उपाययोजना केल्याशिवाय या समस्येचं समाधान निघू शकणार नाही आणि म्हणून त्यांनी यावरील एक प्रयत्न म्हणून इल्लीगल मायग्रेंट्स डिटर्मिनेशन बाय ट्रिब्युनल्स ऍक्ट 1983 हा कायदा पास केला। आता याला आपण सर्वसाधारणपणे मराठीमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांना न्यायाधिकरणाद्वारे निर्धारण कायदा 1983 असे म्हणूया। अर्थातच हा कायदा केवळ आसाम राज्यासाठीच बनवण्यात आलेला होता। या कायद्याचा मूळ हेतूच मुळात आसाममधील बेकायदेशीर स्थलांतरितांना ओळखून त्यांना त्यांच्या मूळ देशामध्ये पाठवणे होता। परंतु हा कायदा देखील आसामी जनतेचं समाधान करू शकला नाही। उलट या कायद्यातील काही तरतुदींमुळे तर आसामी जनतेमध्ये एक प्रकारची अस्वस्थता पसरली। आता अशी नेमकी काय तरतूद या कायद्यामध्ये होती की ज्यामुळे ही अस्वस्थता पसरलेली होती ती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। या कायद्यातील तरतुदीनुसार अवैध प्रवासी ठरवण्याची जी डेडलाईन आहे ती नेमकी 25 मार्च 1971 हीच ठरवण्यात आलेली होती आणि नेमक्या ह्याच तारखेला आंदोलकांचा प्रचंड विरोध होता। सोबतच सदर व्यक्ती ही अवैध आहे किंवा नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी राज्यावर टाकण्यात आलेली होती। म्हणजे जे बर्डन ऑफ प्रूफ आहे ते राज्यावर लादण्यात आलेलं होतं। अशा प्रकारच्या तरतुदींमुळे आसामी जनतेस असंतोष पसरणं साहजिकच होतं। त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होऊ लागलेली होती। या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून 1985 मध्ये राजीव गांधीजींनी या प्रश्नाकडे, या आसामी जनतेच्या समस्येकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवले।
या समस्येवर प्रभावी तोडगा म्हणून राजीव गांधीजींनी 15 ऑगस्ट 1985 रोजी या आसाम आंदोलकांसोबत एक महत्त्वपूर्ण करार केला, जो भारताच्या इतिहासामध्ये आसाम करार म्हणून प्रसिद्ध आहे. डिसेंबर 2015 मध्ये आसाम राज्यात जी NRC ला सुरुवात झाली होती ती नेमकी आसाममध्येच का, तर याचं उत्तर आहे हा आसाम करार. आता हा आसाम करार नक्की काय होता ते थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हा एक त्रिपक्षीय करार होता. म्हणजेच काय की या करारावरती तीन पक्षकारांनी स्वाक्षऱ्या केलेल्या होत्या. यापैकी एक पक्ष होता तो केंद्र सरकारचा, दुसरा होता राज्य सरकार म्हणजे आसाम राज्य सरकार, आणि तिसरा पक्ष अर्थातच होता तो आसामी आंदोलनकर्त्यांचा. या करारामुळे आसाम आंदोलनाचे व्यवस्थित समाधान झाल्याचे कित्येक वर्ष मानले गेले. अशा नेमक्या काय तरतुदी ह्या करारामध्ये होत्या की ज्यामुळे गेली 5 वर्ष जे आंदोलनकर्ते ऐकायलाच तयार नव्हते त्यांचे एकदम समाधान झाले? या सगळ्या तरतुदींना आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तसं बघितलं तर या करारामध्ये बऱ्याच अशा तरतुदी होत्या, परंतु तेवढ्या सगळ्या काही आपण बघणार नाहीयेत. या आंदोलनाच्या दृष्टिकोनातून या करारामध्ये जो 5व्या क्लॉजमध्ये 5व्या कलमामध्ये जी तरतूद देण्यात आलेली होती ती सर्वात महत्त्वाची होती. त्याविषयीच नेमकी आपण चर्चा करूयात. या करारानुसार आसामी जनतेची 3 गटात विभागणी करण्यात आलेली होती. पहिला गट होता तो 1/1/1966च्या अगोदर किंवा 1967च्या मतदान यादीमध्ये ज्या ज्या नागरिकांची नावे आहेत त्या सर्वांना अधिकृत भारतीय नागरिक म्हणून जाहीर करण्यात आलेले होते. म्हणजेच काय तर 1/1/1966च्या अगोदर जे बांगलादेशी भारतात आलेले होते त्यांना देखील भारतीय नागरिक मानण्यात आले होते. त्यानंतर आसाममधील नागरिकांचा दुसरा गट हा 1/1/1966 नंतर परंतु 25 मार्च 1971च्या अगोदर स्थलांतर करून जे अवैध प्रवासी आसाममध्ये आलेले आहेत त्यांचा होता. त्यांच्या संदर्भामध्ये 3 बाबी निश्चित करण्यात आलेल्या होत्या. या 3 बाबींपैकी पहिली बाब म्हणजे ह्या नागरिकांना फॉरेनर्स रजिस्ट्रेशन ऍक्ट 1939 नुसार आपले नाव रजिस्टर करावे लागेल. हे रजिस्ट्रेशन या गटातील नागरिकांना अनिवार्य होते. त्यानंतर या गटातील नागरिकांना मतदार यादीतून पुढील 10 वर्षासाठी निरसित म्हणजे यांची नावं रद्द करण्यात येणार होती. परंतु या व्यतिरिक्त त्यांना भारतीय नागरिकत्वाचे सर्व लाभ मिळणार होते. म्हणजे अगदी आपल्या भारताचं पासपोर्ट सुद्धा यांना मिळणार होतं. त्यानंतर मात्र या रजिस्ट्रेशन पासून पुढील 10 वर्षानंतर या नागरिकांसाठीची तिसरी बाब अशी होती की 10 वर्षानंतर या सर्व नागरिकांची नावं पुन्हा एकदा मतदार यादीमध्ये टाकण्यात येऊन त्यांना संपूर्ण भारतीयत्वाचा दर्जा देण्यात येणार होता. आणि आसाम राज्यातील नागरिकांचा जो तिसरा गट होता तो गट होता 25 मार्च 1971 नंतर बांगलादेशातून स्थलांतर करून आलेल्या घुसखोरांचा. ह्या घुसखोरांच्या संदर्भात मात्र आसामी आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार त्यांच्यावर 3D कारवाई करण्यात येणार होती. म्हणजेच काय तर अशा नागरिकांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात येणार होतं. शिवाय त्यांची नावं मतदान यादीतून काढून त्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवलं जाणार होतं. या कराराला प्रत्यक्ष स्वरूप देण्यासाठी संपूर्ण आसामी जनतेचं व्हेरिफिकेशन या करारात ठरलेल्या आधारांवरती होणं गरजेचं होतं. तरच त्यांना 3 गटात विभागणं शक्य होणार होतं. याच व्हेरिफिकेशन प्रक्रियेलाच आपण एक प्रकारे NRC देखील म्हणू शकतो. कारण अशी काही प्रक्रिया केल्याशिवाय आसामी जनतेचे 3 वर्ग ठरवणे शक्य नव्हते. आणि जोपर्यंत आसामी जनतेचे 3 वर्ग ठरवले जात नाही तोपर्यंत या आसाम कराराला प्रत्यक्ष स्वरूप सुद्धा देता येणं शक्य नव्हतं. अशा वेळी या आसामी जनतेचं या करारात ठरलेल्या आधारावर व्हेरिफिकेशन होऊ शकलं का? म्हणजेच या आसामी जनतेची NRC झाली का? झाली तर ती कधी आणि कुणाच्या नियंत्रणाखाली झाली? या आसाम कराराचं पुढे काय झालं? या करारानुसार आसामी जनतेचं परमनंट समाधान झालं का? CAA 2019 या कायद्याचा आणि या आसाम कराराचा काही संबंध आहे का? आहे तर तो कसा? या आणि अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण आपल्या व्याख्यानमालेच्या पुढील भागात प्रयत्न करूया. धन्यवाद.